नमस्कार, स्वादगुरू रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सर्वांची आवडीची अशी कढी, जी आपल्याला खिचडीसोबत धपाट्यासोबत खायला आवडते। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आपण। आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझे येणारे व्हिडिओ बघायला मिळतील। कढीसाठी आपल्याला लागणार आहे ताक किंवा दही। आता तुम्हाला दह्याची करायची असेल तर तुम्ही ते मिक्सरला फिरवून घ्या। तर आता माझ्याकडे ताक आहे म्हणून मी ताकाची करणार आहे। आता मला जेवढी कढी करायची त्या प्रमाणात मी इथं ताक घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढी करायची त्यानुसार तुम्ही इथं दही किंवा ताक घेऊ शकता। तर आता मी इथं ताक घेतलेलं आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये हे बेसन टाकून घेणार आहोत। घट जर आवडत असेल आपल्याला तर थोडं जास्त बेसन वापरायचं, आणि पातळ जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कमी बेसनसुद्धा टाकून घेऊ शकता। तर आता मी इथं टाकून घेते। मोठ्या चम्मचनं 3 चम्मच याच्यामध्ये मी घातलेला आहे। आता आपण याला असं फेटून घेऊया। आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होईल, जी आपली कढी आहे ते फुटर होणार नाही। व्यवस्थित असं फेटून घ्यायचं। आता इथं मी बेसन आपलं छान असं फेटून घेतलं। आपल्याला इथं काळजी घ्यायची आहे, बेसन आपलं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं, त्यामुळे काय होईल, जी आपली जी कढी आहे ते फुटणार नाही। बऱ्याच वेळेला तुमची कढी जर फुटत असेल किंवा काही होत असेल तर बघा ते कशामुळे फुटते हे मी तुम्हाला सांगते। कढीसाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघू। त्यासाठी मी इथं 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। इथं थोडी कोथिंबीर घेतली, कढीपत्त्याची पाने घेतली, इथं कसुरी मेथी घेतलेली आहे, आणि 20-25 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत। आता मी मिरच्याही कुटून घेणार आहे। मी थोडेही भाजून घेतलेले आहेत मिरच्या। त्याच्यामध्ये आता आपण हे लसूण पण टाकून घेणार आहोत, आणि आपल्याला इथं टाकायचं आहे थोडं याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत आपण। आपल्याला पुन्हा फोडणीला पण आपल्याला इथं जिरं वापरायचं आहे, पण इथं मी अर्धा चम्मच थोडी कढीची चव वाढवते म्हणून आपल्याला इथं मिरच्यामध्ये जिरं कुटून घ्यायचं आहे। लसणाचा आणि जिऱ्याचा इतका छान सुगंध येतो। आता मी गॅस ऑन केलेला आहे, पॅन ठेवलं, त्याच्यावर आता मी एक मोठ्या चम्मचनं 1.5 चम्मच याच्यामध्ये तेल घालून घेते। आपल्याला इथं कढीला जास्त तेल घालायचं नाही बघा। आता आपण इथं 1 चम्मच राई घालून घेऊया। आपली राई तडतडलेली आहे, तर आपण आता इथं 1 चम्मच जिरं घालून घेतलेलं आहे। हेच आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। अर्धा चम्मच याच्यामध्ये मी धने टाकून घेते। तळलेल्या धण्यानं कढीचा स्वाद एकदम छान येतो। आता आपण याच्यामध्ये हे ठेचा लसण आणि जिऱ्याची भरड घालून घेणार आहोत। अर्धा चम्मच याच्यामध्ये हळद टाकून घेऊया आपण। आता याच्यामध्ये आपण थोडी कसुरी मेथी घालून घेऊया, आणि आपल्याला नंतर वरून पण टाकायची आहे। आता आपण लगेच याच्यामध्ये हे जे ताक आहे आपलं कढीसाठी केलेलं ते टाकून घेऊया, आणि याला मिक्स करून घेणार आहोत। बघा, तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं की कढी कशामुळे फुटते ते सांगते तुम्हाला मी। आपण ज्या वेळेस आपण आता मी याच्यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ घालून घेते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। आता आपलं कढी फुटण्याचं कारण सांगते तुम्हाला मी। ज्यावेळेस आपण लोणी तयार करतो त्यावेळेस ताक शिल्लक राहते, तर त्या ताकामध्ये जे लोण्याचे बारीक बारीक कण असतात, जे आपण व्यवस्थित फिरवले नसले की ते कण राहतात, त्यामुळे आपली कढी फुटर दिसते। जर दह्याची करत असाल तुम्ही तर दही व्यवस्थित मिक्सरला बेसन टाकून फिरवून घ्यायचं, अगदी प्लेन करून घ्यायचं, आणि नंतर आपली कढी तयार करायची, त्यामुळे आपली कढी फुटणार नाही, व्यवस्थित होणार आहे। आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया। अगदी थोडी आपल्याला याच्यामध्ये साखर घ्यायची आहे टाकून। जर ताक आपलं आंबट असेल तर थोडी आंबट गोड अशी कढीला चव येईल, म्हणून आपल्याला इथं साखर घालून घ्यायची आहे, आणि आपल्याला इथं कढीला ताक आंबटच वापरायचं आहे। आता आपण याच्यामध्ये हे कसुरी मेथी थोडी हातावर सोडून घेऊ आणि याच्यामध्ये टाकून देऊ। आंबट ताक असलं की कढी अगदी चविष्ट लागते। जर आंबट नसेल ताक तर मग कढीला जास्त चव येणार नाही, त्यामुळे शक्यतो ताक तुम्ही आंबटच घ्या। आता याला आपण एक उकळी करून घेणार आहोत। बघा किती मस्त अशी कढी झालेली आहे आपली, बघू शकता तुम्ही। आता आपण याला एक उकळी काढून घेऊया। जास्त अशी आपल्याला
उकळी काढून घ्यायची नाही, फक्त थोडं आपलं बेसन जे आहे त्याचं आळत आलं पाहिजे, यानुसार आपल्याला थोडी कढी आळून घ्यायची आहे. बघा झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. अगदी सुरेख दिसत आहे बघा. या पद्धतीने एकदा कढी तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून कळवा तुम्ही कशी बनवता ते. तर आपली चवदार कढी कशी वाटली याची रेसिपी ते कळवा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.